तुला सरकारी नोकरी मिळाली, आता तुझी ऐशच ऐश, असे लोक तुम्हाला बोलतात आणि ते बोलणं सोपं असतं. पण लोकांना ते दिसत नाही, ते म्हणजे की रात्र रात्र जागून अभ्यास करणं, ते मोठमोठे बुक्स, ते मोठमोठे नोट्स त्याच्या खाली स्वतःला दडपून टाकणं, त्या एक एक मॉक टेस्ट ज्या तुमचा आत्मविश्वास डळमळीत करतात आणि त्यावर तुमचे नातेवाईक मित्र हे तुम्हाला दररोज टोमणे मारतात. मी जेव्हा स्वतः तयारी करत होते तेव्हा एक एक वेळ अशी यायची की त्यावेळेस असं वाटायचं की नाही, आता माझ्याकडून नाही होणार, मी आता हार मानते. ते सणोत्सवाला घरी न जाणं, ते मित्रांचे लग्न मिस करणं, 10-10, 12-12 तास एका एका खोलीत स्वतःला बंद करून अभ्यास करणं, हे तर आलंच. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जे तुम्ही अभ्यास करता ते फक्त सरकारी नोकरी मिळवण्यासाठी नसतं, तर सरकारी नोकरी सोबत तुम्हाला मिळतं ते म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, जो तुम्हाला असा लढवय्या बनवतो जो कधीच हार मानत नाही, तो नेहमी सतत पुढे जातो. त्यामुळे शेवटी तुम्हाला एकच सांगेल की हार मानू नका, थकू नका, कारण शेवटी मिळणारं जे बक्षीस असतं ना ते तुम्हाला सर्व विसरायला भाग पाडतं.